बऱ्याच वेळा असं दिसतं की आपण असे पेशंट आपल्या समोर येतात की त्यांचा आहार विहार खाणं पिणं इतकंच व्यवस्थित असतं, ते नियमित योगा करतात, व्यायाम करतात, खाणं पिणं व्यवस्थित असतं, कुठलंही अबरचबर काहीही खात नाहीत आणि झोप व्यवस्थित असतं. एवढं सगळं असूनही त्यांना असे त्वचा विकार झालेले असतात सोरियासिस सारखे की जे जात नाहीत. आयुर्वेदामध्ये त्वचा विकाराची जी कारणं सांगितली आहेत त्याच्यामध्ये मोठ्यांची निंदा करणं, त्यांचा अपमान करणं, चोरी करणं अशा गोष्टी सांगितल्या आहेत आणि याचा परिणाम दिसतो. अशा पेशंटमध्ये तुम्ही जर अशी कारणं शोधली तर तुम्हाला ती मिळतात. मोठ्यांचा अपमान करणं किंवा चोरी करणं अशी ज्यावेळी घटना घडतात त्यावेळी ज्याने ती केली त्याच्या मनात एक न्यूनगंड निर्माण असतो, एक थोडी भीती असते, थोडं भय असतं आणि हे शोक, ही भय भीती हे वात प्रकोप करतात, दोषांना चलित करतात आणि असे दोष जे आहेत शरीरामध्ये वाढलेले शाखागत जातात, मांसामध्ये जातात. त्वचा ही मांसापासून बनलेली आहे आणि मग त्वचा विकार होतात. तर अशी कारणं शोधून काढायला पाहिजेत आणि त्या कारणांचा त्याग केला तरच त्यांचे त्वचा विकार जातात.